मला सांग, त्या ड्रायव्हरला तरी वाटलं असेल का की आपला मुलगा असं काहीतरी करेल? त्या मालकाने सुद्धा त्या ड्रायव्हरच्या मुलावर अगदी जीवापाड प्रेम केलं होतं, पोटच्या गोळासारखं सांभाळलं होतं, जसं आता अहिल्यावहिनी पारूला सांभाळतात. त्या ड्रायव्हरच्या मुलाला सुद्धा आई नव्हती इकडे, पारूला सुद्धा आई नाहीये. तो मुलगा त्या मालकाला देव मानायचा. आपली पारू सुद्धा अहिल्यावहिनींना देव म्हणते, देवी आई म्हणते. पण शेवटी काय झालं रे? त्या मालकाच्या चांगुलपणाचा त्या ड्रायव्हरच्या मुलाने गैरफायदाच घेतला ना. मला सांग, असं झालं तर तू तू कोणाला तोंड दाखवणार आहेस मारुती? हे बघ मारुती, तू ना तिकडे ड्युटीवर असतोस, ती घरी एकटीच असते. मला सांग, तिला चांगलं सांगणारं, हे वाईट आहे हे चांगलं आहे हे सांगणारं कोणी आहे का तिच्या आयुष्यात? ती पारू अरे अल्लड आहे, निरागस आहे, फार निखळ आहे. तिला कधी प्रेम नाही मिळालं रे आयुष्यात. आणि अशा मुलींना जेव्हा प्रेम मिळतं ना, तेव्हा त्या अशा वाहवत जातात नदीसारख्या, भुलतात त्या प्रेमाला. त्यांना कळत नाही आपण काय करतोय. हे बघ, हे जे काही मी बोलले ना, हा माझा अनुभव आहे. बाकी तू ठरव, विचार कर, म्हणजे करशील ना? नाही, बरं माझी पारू तशी नाही आहे. अरे मारुती, एवढं नको मनावर घेऊ. मी फक्त एक उदाहरण देत होते की समाजात आपल्या काय काय घडत असतं. याच्यामुळे काय होतं माहितीये का, मालक आणि नोकर यांच्यातले संबंध बिघडतात. तू विचार कर, पारूने जर असं काही केलं तर अहिल्यावहिनी तुला, त्या पारूला, तुमचा बारका कोण गणी, आणि ती तुमची बकरी वैजू यांना जिवंत ठेवतील. मारुती, तू अहिल्यावहिनींना ओळखतोस, तुमच्या अख्ख्या खानदानाची राख रांगोळी करून टाकतील. अहिल्यावहिनी गप्प बसणार नाही, तू त्यांना चांगलं ओळखतोस, कळतंय ना? नाही नाही, पर मी आणि माझी मुलगी इतक्या स्वार्थी नाही होतो. नाही नाही मारुती, मी म्हंटलय का तुम्ही स्वार्थी आहात? तुम्ही फार निखळात. पण एक शंका बुवा, असंच काही केलं तर पारूनी काय करशील? जर पारूने असं काही केलं ना, तर जीव घेईन मी तिचा. वा, बरोबर. तुझ्या जागी मी जर असते ना एक बाप म्हणून. पारू, पारू प्लीज इकडे बस, इकडे बस, तू इकडे बस. पारू, हे बघ, आय एम सॉरी, मी असं ओरडून बोलायला नको होतं तुझ्याशी. पारू, पारू, ही सगळी कामं तू आज करशील. उद्या तू नसल्यावर माझ्या बायकोने ही सगळी कामं जर नाही, अनुष्काने ही सगळी कामं जर नाही केली, तर मला तुझी आठवण येणार. आणि अनुष्का माझ्या आयुष्यात असताना मला जर तुझी आठवण आली तर ते योग्य आहे का? बरं, ही सगळी कामं तर तुझ्या नवऱ्यासाठीच कर, ज्याच्यावर तू प्रेम करशील, जो तुझा हात कधीच सोडणार नाही, आयुष्यभर तुझी साथ देईल. आय एम जस्ट अ फ्रेंड. मी फक्त एक मित्र आहे तुझा. माझ्यासाठी नको करू हे, कळलं का? काय झालं बा? तू बॅग घेऊन कुठेही जाणार नाहीयेस. आणि आदित्य बाबांबरोबर तर अजिबात जायचं नाही. उद्या आपल्याला आपल्या गावी जायचंय. हे नाही आबा, तू मला सांग, मी आदित्य सरांना काय उत्तर देणार आहे? त्यांना सांग माझ्या बानी नाही सांगितलंय म्हणून. काय सांगू? बा ऐक ना माझं बा. सी दीक्षा, फार मॉडर्न नसावेत, हा, पण अगदीच ओल्ड फॅशनही नको. थोडी सिम्प्लिसिटी मेंटेन करूया. आणि या प्लीज, नो ड्रॅमॅटिक कलर्स. मी ह्यातले काही शॉर्टलिस्ट केलेले आहेत. मी एक काम करतो, आय विल मेल यू द फायनल वन. इज दॅट ओके? ओके.
या थँक्यू थँक्यू सर. थँक्यू. येस ब्रो व्हॉट्सअप. व्हॉट्सअप म्हणजे काय रे? 2 दिवसात खूप प्रगती केली आहेस तू. हा अरे रोमॅन्टिक झालायस. अनुष्कासाठी सुरू आहे ना हे सगळं? नाही पारूसाठी. पारू अरे पारूच्या आयुष्यातला हा सगळ्यात पहिला अवॉर्ड आहे ना. मग अवॉर्ड घ्यायला जाताना ती प्रेझेंटेबल दिसायला नको. आणि तिकडे सगळे मीडियावाले असतील. And पारू इज अ ब्रँड अँबॅसेडर. सगळ्यांच्या नजरा तिच्यावर असतील. मग तिचा लुक तसा असायला हवा ना. म्हणून मी डिझायनरला बोलून घेतलं. याला पारू मध्ये एवढा इंटरेस्ट कसा काय? यु नो व्हॉट प्रीतम, मी आयुष्यात इतके अवॉर्ड्स घेतलेत पण तरीही मी या अवॉर्डसाठी खूप एक्सायटेड आहे. कारण पारूच्या आयुष्यातला हा सगळ्यात पहिला अवॉर्ड आहे आणि तोही इतका मोठा. तिच्यासाठी हे सगळंच खूप स्वप्नवत असणार आहे. मग विचार कर ना, पारूसाठी हा किती महत्वाचा दिवस असेल. असं अवॉर्ड घेणं वगैरे पारूच्या आयुष्याचा भागच नाहीये. तिने कधी विचारही केला नसेल. म्हणून तिच्यासाठी हा दिवस मेमोरेबल बनवला पाहिजे. तिच्यासाठी हे सगळंच स्वप्नवत असणार आहे आणि तिचं स्वप्न आपण पूर्ण केलं पाहिजे. हे करेक्ट बोललास तू. नाही म्हणजे पारूने आजवर काय काय केलं रे आपल्या घरासाठी, तुझ्यासाठी, माझ्यासाठी. आणि माझं लग्न तू आणि पारू होता म्हणून झालं. यार पारू आहे ना सगळ्या नात्यात बेस्ट आहे. शी डिझर्व्स द वर्ल्ड यार. ते मी काय म्हणतो, मी पण तिला ड्रेस गिफ्ट करू का? व्हाय नॉट. हा मी आत्ताच जातो डिझायनरकडे आणि तिला सांगतो. ओके ओके चल आलो पटकन. या. बाय. तू बॅग घेऊन कुठेही जाणार नाहीयेस. का? आणि आदित्य बाबांबरोबर तर अजिबात जायचं नाही.